कुठे? ते काय तेव्हा हो माऊली कुठे? माऊली कुठे गेला माऊली भाऊ. माऊली? अहो खाली या. अरे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. लवकर या. बाय मामा, चला तुझ्यासाठी सरप्राईज आहे. चला चला चला. बाबू माऊलीला खुश होणार आहे आता. तर मित्रांनो, माऊलीसाठी एवढं भारी आज सरप्राईज आहे ना, माऊली प्रचंड खुश होणार आहे. हा ना, चला 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 तुम्हाला चला. दाखवतो मी. मामी चला ना, चला ना. तर हे बघा, पुन्हा एकदा आपल्या दाराशी पिकअप आलेली आहे संभाजीनगर वरून. हे सतीश भाऊ मुंडे यांना तुम्ही ओळखलंच असेल. मागच्या वेळेस यांनी आपल्यासाठी सुंदर असा ट्रॅक्टर आणला होता, माऊलीसाठी बनवला होता तो स्पेशल. आणि आता नवीन वस्तू बनवली आहे ती तुम्हाला दाखवतो. चल माऊली, काय असल? कोणती गाडी? थार. तर हे बघा, काय दिसतंय तुम्हाला? जीप. माऊलीला जीप दिसतीये. तर बघू आता आपण नेमके काय आहे. गाडीचं फाळकं खाली केलं आणि आपल्याला दिसली जीप. छोटीशी जीप आहे, छोटीशी, स्पेशली माऊलीसाठी बनवली बर का. तर आता ही खाली घ्यायची आहे, पण कशी घ्यायची? गाडीचं वजन आहे 250 किलो. तर आता इथं उचलायचं म्हणजे जरा अवघड आहे. मला असं वाटतंय की एखाद्या उंच ठिकाणी जर गाडी लावली ना हे पिकअप, तर त्या ठिकाणी ही गाडी खाली घेता येईल. माऊलीला ती जीप बघायची, त्याला वर चढवतो मी. तर हे बघा ना किती भारी जीप आहे. मी आता दाखवतो बर का. मी आता प्रत्यक्षात जवळून दाखवतो. आता या गाडीमध्ये मी चढतो. माऊलीला वर चढवलंय. हे बघा, एक्सपेरिमेंट सत्या मुंडे यांचा इंस्टाग्राम ID आहे. हो अरे किती छोटी जीप आहे माऊली. हे डिस्क पण पहा ना किती सुंदर आहे या जीपचं. थांब माऊली. हो याच्यामध्ये क्लोज, ब्रेक, एक्सलेटर, इकडे 2 गिअर. वा वा वा. वजन खूप असेल ना, मग धक्काच लागेल का? आता इथं गाडी उतरवणं जरा अशक्य आहे बरं का, कारण ही जीप आहे ना खूपच जड आहे बरं का. फळ्या नाही ना, स्लिप नाही व्हायची ना. फळ्या लाव ना. फळ्या, या फळ्या काढून का? बर चालेल. आपली परेशानी होणार नाही, काही नाही. ओके. मागच्या वेळेस तुम्हीच होते ना काका? काय नाव तुमचं? भाऊसाहेब डाकणे. भाऊसाहेब डाकणे. आणि मुंडे साहेब, काय नाव तुमचं? सतीश मुंडे. सतीश मुंडेंची ही दुसरी कमाल आहे बरं का. दुसरी म्हणण्यापेक्षा ही तिसरी कमाल. पहिली कमाल म्हणजे पहिल्यांदा त्यांनी हेलिकॉप्टर बनवलं होतं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा माऊलीसाठी तो ट्रॅक्टर बनवला, आणि तिसऱ्यांदा ही मिनी जीप बनवली आहे. अतिशय छान अशी जीप आहे आणि लहान मुलांसाठी आहे ही जीप स्पेशली. तर जवळपास ही जीप बनवण्यासाठी 4 महिने लागले ना. 4 महिने लागले बरं का. ही जीप बनवण्यासाठी 4 महिने लागले, 4. तर आता ही जीप आपण आहे ना या फळ्या लावून इथं खाली उतरवण्याचा प्रयत्न करू. बघू जमतंय का. जर जमलं तर ठीक, नाही तर आपण ही गाडी आपण गावात घेऊन जाणार आहे मार्केटमध्ये, आणि त्या ठिकाणी धक्क्याला लावून ही जीप खाली घेणार आहे. तर बघा आता ह्या फळ्या काढल्या आपण या ठिकाणी. कशी आहे? मस्त. कधी खाली उतरेल मी, कधी त्याच्यात बसू. कशी आहे? आवडली ना तुला? तू चालवणार ना? नाही बसून चालवायला लावू ना आपण. पप्पा एक काम करायचं का? काय? हे लावू बरं का? हा दोन दादांनी लावू आणि याच्यावरून चढून आहे ना काढू. हा मग तेच चाललंय. तर हे बघा या ठिकाणी ना काढू ही एक फळी लावली, आता ही दुसरी फळी काढली बरं का. हे बघा. तर हे बघा ह्या अशा पद्धतीनं ह्या 2 फळ्या आपण या ठिकाणी लावल्या. तर ती हळूहळू जीप खाली घेणार आहे. तर बघू आता जमतंय का नाही. इथं खाली पण काहीतरी लावावं लागेल आपल्याला. चुका दे ना ग. मामाला ना आवीला दोघांना बोलून आण ना. हा जीप खाली घ्यायची म्हणा लवकर आहे. ह्या इथं खाली ठोकू म्हणलं म्हणजे फळी हलणार नाही असं. हा तेच ना, खेळा लावू. शीतलने काही चुका आणल्यात. मामा हे काय मोठे मोठे हे ठोकून होईल का आपण बघू ना. माऊलीचा मामा पण आला इथं. बाबा आले, आशीर्वाद घ्या. ओ बाबा, तुम्ही चक्कर मारणार का? हा पेट्रोल आहे का? पेट्रोल आहे ना. मग आहे ना पेट्रोल.
नसलं तर माऊलीच्या ट्रॅक्टर मध्ये काढून घेऊ. इथं उतरल ना, घ्या उतरून चला धक्का लावा. तर या ज्या फळ्या आपण या ठिकाणी लावल्या या हलू नये म्हणून आपण या ठिकाणी अशा चुका ठोकल्या. अजून घ्या, 3 खेळ मारा. तेवढ्या होणार नाही. पप्पा हा? ही जी बांधली ना मी रोज चालू ना रोज शाळेत नेईल. शाळेत घेऊन जाशील? तो म्हणतो मी रोज शाळेमध्ये घेऊन जाईल जीप आता. मी सोडवायला येईल. हा, जे चराड बांधलं होतं ते सोडायचं काम चालू आहे आता. हे हलणार नाही ना फळ्या? हा येईल बरोबर खाली. एक जण मध्ये बसा ब्रेक दाबायला. चला येऊ द्या बसा. माऊलीची जीप कशी वाटली? भारी आता खाली तर येऊन द्या ना बघायला. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण जो ट्रॅक्टर आणला होता ना माऊलीसाठी, तो ट्रॅक्टर सुद्धा या पिकअपमध्येच आणला होता आणि या पिकअपमध्येच आता जीप आणलेली आहे. तर ट्रॅक्टरपेक्षा या जीपचं वजन जास्त आहे. तर आता या ज्या 2 फळ्या लावल्या ना, तर बघू आता त्याच्यावरून जीप खाली घेता येते का. तर कशी आयडिया लावतात बघू आता, कारण मला तर काय माहीत नाही आहे. या ठिकाणी आता मी धरून आहे 7-8 जण. उतरल ना गाडी खाली? नाही माहीत. चल ना खाली घेऊ लाग. माझं कसं काय काम आहे मला नाही येणार. सकाळपासून मोटर चालू आहे, त्याचा आवाज येऊ राहिला मध्ये मध्ये. बांधली का? हा दोरी बांधला का तुम्ही? चला सोडा. तर मित्रांनो, आता ही जीप कशा पद्धतीने खाली घेताय आपण बघू. येऊ ना बरोबर येऊ द्या. खंडराव महाराज की जय. येऊ द्या. हा? माऊली इकडे. तो बघितला. तर मित्रांनो, हे बघा हळू गाडी खाली येऊ राहिली आपली जीप. किती भारी जुगाड लावलाय. ही दोरी ना ती तिकडे बांधली, पुढे जीपला पुढे बांधली, म्हणजे अचानकपणे ही जीप खाली येऊ नये, आदळू नये म्हणून खूप भारी हे जुगाड केलेले आता. हा येऊ द्या हा, येऊ द्या. दोरी सोडत मग. टायर बघा. आले येऊ द्या. तर मित्रांनो, ही एकदम सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटाच्या आत आपण ही जीप खाली घेतली बरं का. म्हणजे जरा अवघड होतं पण आली खाली. हे बघा ना, ह्या काकांनी ना ह्या जीपमध्ये या फळ्या ठेवल्या होत्या ना, त्याच्यामुळे एकदम भारी काम झालं. हे तुम्ही फळ्या काय मस्त ठेवतात का जीपमध्ये? आणि हे बघा, ही आपल्या गाडीचं स्टेपनी का एक्स्ट्रा टायर आहे. तर याच्यामध्ये ट्यूब आणि टायर दरी. हे बघा, हे घरामध्ये ठेवावं लागेल आपल्याला. माऊली पटकन जाऊन बसला जीप मध्ये. बघा ना, हे बघा ही पुढून कशी दिसते ही जीप. उंच झालं. चालवायला लागेल. या ठिकाणी ना आरशी बसवायची आपल्याला, या ठिकाणी एक आणि त्या बाजूला एक. हे बघा, ही आरशी लावल्यानंतर गाडी बघा अजून देखणी दिसेल आता. तर हे बघा कसं वाटतंय. हे बघा, गंगा बसली इथं, एक जण बसू शकतो, लहान बाळ बसली तर पाय नाही. तर हे बघा, हा आरसा बसवला या बाजूला. त्याच्यानंतर या ठिकाणी एक आरसा बसवलाय. ते वर काढून घेतले असं ना खेळे, वरच घ्या काढून बरं का, वर उपसून घ्या ते खेळे. तर मित्रांनो, ही जी फ्रंट ग्लास आहे, तर आता ही आपण या ठिकाणावरून वर करून घेऊ. हे बघा, ही अशी वर केली फ्रंट ग्लास. याचा पण हा कागद आता आपण या ठिकाणी काढून घेतोय. बघा आता जीप कशी दिसेल. हे बघा, ओहो कशी आहे, भारी ना. शीतल कशी दिसते? भारी, शीतलला पण आवडली. तर हे बघा समोरून कशी दिसते ही जीप. आणि ही जी फ्रंट ग्लास आहे, ही जर खाली ठेवायची असली, आपटू नये आदळू नये म्हणून हे रबर लावलेले आहे या ठिकाणी त्या ठिकाणी. आणि हे लॉक आहे. ही फ्रंट ग्लास उभी केल्यानंतर या ठिकाणी लॉक आहे, इकडे लॉक आहे, तिकडे लॉक आहे. म्हणजे समोरून जी काही धूळ येणारी असते ना, ती येऊ नये डोळ्यावर डायरेक्टली, त्याच्यामुळं ही उभी करायची. तर आता माऊली म्हणतोय स्टेअरिंग जरा उंच झाली आहे, पण त्याला होईल सवय हळूहळू. याच्यात पेट्रोल टाकावं लागेल का माऊली? पेट्रोल आण ना आता, जाय लवकर. गेमिंग रूम मध्ये बघ ना, देवाऱ्याजवळ खाली ठेवेल बघ. एवढं पेट्रोल आणून ठेवलेलं आहे ट्रॅक्टरसाठी. तर आता आपण या गाडीमध्ये पेट्रोल टाकू. तर पेट्रोल टाकण्यासाठी जागा कुठे आहे आता? हे बघा, या ठिकाणी आहे. 3.5 लिटरची ही टाकी आहे.
तर आपण ही काच खाली केली आणि त्याला हे लॉक लावून घेतलं, जेणेकरून ही काच आदळून फुटणार नाही. आता एकदा चालून पाहतो, जर चालवता नाही आली स्टेरिंगनी तर ना खाली करून घेऊ. बर, तर आता ही जीप पहिले वळून घेऊ आपण, आहे का नाही? असं मी असं चालतो. आता हे लोटू वळून घेऊ आपण जीप पहिले या ठिकाणी. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ना, जाऊ दे. हा, ब्रेक ब्रेक दाब, ब्रेक ब्रेक. हा, आता घे माग, घे माग. हा, ओढा. हा, तर ही जीप जी आहे ना, ट्रॅक्टरपेक्षा ही डबल वजनाची जीप आहे, खूप जड आहे. हे बघा माऊली कसा वळवतोय जीप. ब्रेक कोणता आहे? हा, तो ब्रेक आहे. हा एक्सलेटर आहे. हा, जेवढं दाबू तेवढं जीप पळेल. पप्पा हा क्लच आहे. हा गिअर टाकायच्या वेळेस हा क्लच दाबायचा आधी. हा 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 क्लच, हा ब्रेक, हा एक्सिलेटर. हा, घ्या रस्त्यावर. सतीश भाऊने या जीपची ही चावी दिली. 2 चाव्या बरं का, 2 चाव्या दिल्या, 2. याच्यात कोणती चावी? दोन्ही चाव्या जीपच्याच आहे. दोन्ही बी. हा, बसली न्यूट्रल चेक कर. हा न्यूट्रल आहे का आता? हे ऑन हा, ऑन करायचे असं ना. अच्छा करायचं पहिलं. अच्छा, जीप चालू करायची असली तर हे बटन पहिले पुढे ओढून घ्यायचं असं. तर आता हे ऑन केलंय, चावी फिरवली, हे ऑन केली चावी, त्याच्यानंतर हे पुढे ओढलंय, त्याच्यानंतर हे न्यूट्रल आहे हा गिअर. आणि हा काय ते रिवर्स. रिवर्स साठी का? पाठीमागे टाकला रिवर्स, पुढे टाकला पुढे. अच्छा, हा गिअर जो आहे ना, तर हा जर पाठीमागे टाकला तर गाडी पाठीमागे घेता येईल, आणि हा पुढे घेतला म्हणजे हा या कंडिशनला तर गाडी पुढे पळेल. चालूच ना. तर आता सतीश भाऊ बसा, बस बस. आणि तुझं पाय दोन्ही इकडे कर. ऐक ना, अगं बाहेर काढ. तसं नाही तसं नाही तसं नाही. हे बघा कसे बसले. अगं तुझे पाय बाहेर काढ ना दोन्ही. मित्रांनो, माऊली आता जीप चालवायला बसलाय. त्याच्यानंतर माऊली शेजारी सतीश भाऊ मुंडे बसले बरं का, की ही जीप त्यांनी बनवली आहे स्वतः, आणि अगदी 4 महिने लागले बरं का ही जीप बनवण्यासाठी. सोपं काम नव्हतं. अनेकदा ही जीप बनवण्यासाठी तोडफोड त्यांना खूप करावी लागली. म्हणजे ही जीप बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली, कारण की ह्या जीपचा आराखडा त्यांच्याकडे कुठलाही नसताना ही अशा पद्धतीची जीप बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. पण तरीही त्यांनी बनवली बरं का माऊलीसाठी ही जीप. तर आता माऊली ही जीप चालवणार आहे. बघूया माऊली आता हा कसा जीप चालवतो ते. प्रॉब्लेम आला ना. चॉक कोणता याच्यात? कोणता? ते अच्छा, तो खाली करायचा का? वर नाही, वर द्यायचा चालू होईपर्यंत. त्याचा प्रॉब्लेम आला तर कधी वर द्यायचा का? बर. हे बघा मित्रांनो, आपली जीप चालू झाली. आपली जीप चालू झाली या ठिकाणी. चॉक दिला आणि गाडी आपली एकदम ओके मध्ये चालू झाली बरं का. माऊलीची मम्मी आत्ताच घाबरायला लागली. तिला असं वाटतं की या रस्त्यातून तो जाईल पाटामध्ये, नाही तर, कारण की हा रस्त्यापासून हा जो पाट आहे तिकडे म्हणा की इकडे म्हणा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 1.5 ते 2 फूट खोलगट बाजू आहे. या दोघी बघा कशा बसले पाठीमागे. म्हणजे आनंद वाटतोय का बसल्यानंतर? तुला बसायचंय का? अच्छा, माऊलीच्या मम्मीला बसायचं होतं पण काही कारणास्तव नाही म्हणते. तर बघू आता माऊली जीप कसा चालवतो ते. एक क्लच आहे ना, हळूहळू सोडायचा आणि याच्यावर पाय ठेवायचा गरजेनुसार. तर मित्रांनो, हे बघा माऊली जीप चालवतोय. किती छोटीशी जीप आहे आणि किती छान दिसते ही जीप. पुढे बघ, हे बघा माऊली जीप चालवतोय. हा, हा ना, त्या दोघींना आता फुल मजा वाटत राहिली. माऊलीला आहे ना ही जीप नवीन आहे, त्याच्यामुळं त्याला काही चालवायचा अंदाज आहे ना व्यवस्थित. संध्याकाळी घरी मी याच्यावरच चालणार. ओके ओके, तुम्हा दोघींना या जीप मध्ये सोडवणार माऊली. जमतंय ना आता? ओके, समोर बघायचं. माऊलीला ही जीप शिकण्यासाठी किमान 1 ते 2 दिवस जाणारच आहे बरं का. भीती वाटत आहे? नवीन आहे ना त्याच्यामुळे.
अरे अरे अगदी ना, अगदी 1 तासामध्ये गाडी शिकशील माऊली, घाबरू नको. एक नाही, अर्धा तासात. हा ये तुला समजा माहित झालं ना, हे हा क्लच आहे, हा ब्रेक आहे, हा एक्सलेटर आहे. ते मला कसं शिकवते माहिती आहे, क्लच ब्रेक एक्सिलेटर ते नका शिकू मला. मग तुला काय शिकवायचं? फक्त मला एवढं शिकवा हा गाडी कशी चालवायची. माऊली जोकच. तेच तर शिकवलेत ना. गाडी कशी चालवायची फक्त याच्यावर पाय द्यायचं, अगदी जोरात नाही, याच्यावर गाडी पळणार आहे. सोडून देईल का? हा ते सोडून द्यायचं. पाय ठेवायचा आधार त्याच्यावर. हा, जीप थांबवायची असली की त्यावेळेस हा ब्रेक दाबायचा, सोडायचं नाही. एकदम जोरात नाही दाबायचा, गरजेनुसार दाबायचा. जाऊ दे, पुढं पुढे बघ, पुढं बघ. जाऊ दे, पुढं बघ. एक सारखी लावून धर ना, एक्सलेटर एक सारखं लावून धरायचे. जाऊ द्या. शिकला. मग शिकला. हा रस्ता आहे ना जरा खराब आहे, खड्ड्या खुड्ड्यांचा रस्ता आहे हा. तर मित्रांनो, आता आपण हा जो मेन रोड आहे या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. तर बघू आता, लोकांच्या रिॲक्शन सुद्धा खूपच भारी असणार आहे. माऊली आवडली का जीप? आवडली ना? काय अडचण काय ती तुला आता? स्टेअरिंगची काय नाही, त्याला धरायचं व्यवस्थित, समोर बघायचं फक्त गाडी चालवताना. काम येईल ना तुला. मग तिथं पाहिजे तर एक उशी ठेवू खाली. हां इथं खाली एक उशी ठेवू आपण उंचीला, म्हणजे तुला ही स्टेअरिंग थोडीशी खाली होईल. बरोबर. हां क्लच दाबावंच लागतो का प्रत्येक वेळेस? नाही गिअरमध्ये आता उठले आता गरज नाही. पप्पा हां. मला माहिती आहे. तर मित्रांनो, घरापासून तर इथपर्यंत आलोय. तर आता आम्ही चौफुलीवर जाणार आहे बरं का, चौफुलीवर. तर आता गाडी चालू केली माऊलीने, बघू आता. अरे गाडीला हॉर्न सुद्धा आहे. वा वा वा. हे बघा मोटरसायकल आल्या या बाजूला. हे बघा माऊली भाऊ चालले जीप घेऊन. मग हॉर्न कोणत्या गाडीचा आहे? क्रेटा गाडीचा जसा हॉर्न वाजतो तसाच या गाडीचा हॉर्न वाजतोय बरं का. हा मी पुढं बघायचं माऊली, पुढं बघायचं पुढं. आमच्या चपला घरीच आहे. अरे हे बिना चपलाचेच आले, काय खरं नाही हो. भारी ना. हॉर्न भारी आहे. मित्रांनो, मी पायी आलोय बरं का गावामध्ये. हे बघा सायकडा चौफुलीपर्यंत आलोय आणि गाडीमध्ये मला बसायला जागा नाही बरं का, दम लागला आता मला. तर आता आपण चौफुलीवर आलोय ना, तर लोकांच्या रिॲक्शन बघू आपण. कशी आहे? भारी का? भारी ना. हो माऊलीसाठी नवीन. चला तर मित्रांनो, हे बघा सगळे लोक प्रत्येक जण आता विचारायला लागला गाडी कुठून आणली, केवढ्याला आणली. तर मित्रांनो, या ठिकाणी जरा गर्दी आहे, त्याच्यामुळे सतीश भाऊ स्वतः गाडी चालवायला बसले बरं का आता. हे बघा मला तर बसायला जागा नाही, मी तरी पण बसून बघतो. मी बसू का माऊली थांब. मी आता या ठिकाणी बसणार आहे, कारण माझ्या पायाला गोळे आले बरं का. इथपर्यंत पळत आलोय मी चौफुलीपर्यंत. मित्रांनो, मी जीपमध्ये बसले बरं का. कसं बसं म्हणजे आता आम्ही गाडीमध्ये 5 जण बसले बरं का. या पाठीमागे दोघी, मी तिसरा, सतीश भाऊ आणि इकडं माऊली उभा राहिलाय. तर सगळे लोक आमच्याकडे वागताय. ही गाडी बरोबर एकदम युनिक गाडी आहे बरं का. सतीश भाऊ आता गाडी चालवत आहे.
कितीच्या स्पीडने पळते गाडी? 40-50च्या स्पीडने गाडी पळते बरं का मित्रांनो. माऊली उभा राहिला. मित्रांनो इथपर्यंत सतीश भाऊनी गाडी आणली चौफुलीपासून इथपर्यंत. तर माऊली म्हणे मला चालवायची गाडी आहे. तर आता माऊली बसलाय जीप चालवायला. तर बघू आता. हे बघा ह्या जीपला पुढे लाइटिंग बघा ना कशा लुकझुक करताय. पोलीस लाईट जसा असतो ना निळा आणि लाल लाईट तसा लाईट आहे बघा. मित्रांनो पाठीमागचे बघा ते लाईट कसे लुकझुक करताय. मित्रांनो या गंगा निकिता दोघी इथं बसल्या होत्या. दोघी उतरल्या. मला म्हणे तुम्ही बसा. ती खरोखर माझे पाय ना घरापासून चौफुलीपर्यंत आणि चौफुली बसून इथपर्यंत जवळपास अर्धा किलोमीटरच्या वर मी चालत गेलो आणि पळत गेलो व्हिडिओ काढण्यासाठी. तर मी आता बसतो या ठिकाणी. बसा बसा आता आम्ही येतो पाय पाय दोघी जणी. चला मी बसले बरं का इथं. पाय घ्या ना मध्ये पाय टाका ना मध्ये. चला आता आपण दोघ जाऊ पाय पाय. मज्जा येते का मामा? अरे लय भारी. लय ना भारी. चला खरंच भारी आहे. है ना. मामा कसे बसले. ले आदळते इथून. माऊलीला म्हणलं मी चालू का? हा, तर काय म्हणतो तर म्हणतो नाही. माऊली. बस आता मी चालवणार आहे. चालवा चालवा. बघू आता मला जमते का. आता हा पहिला गेअर आहे का? मग पहिला कोणता गेअर आहे? दुसरा ते एक मग हा हा आता हा पहिला आहे ना. तर मित्रांनो मी चालवायला बसतोय पण आता ही माऊलीच्या मापातली गाडी आहे ना आणि माझी उंची जास्त असल्यामुळे जरा अवघड होतंय. हे बघा तरी पण मी आता चालू करून बघतोय. तुम्हाला माहिती का आम्ही कुठपर्यंत गेलो होतो? चौफुली. चौफुलीवरून रिटर्न आलो. हा मस्त आहे एकदम भारी. मज्जा आली मामा चालू. अगं ती ना माऊलीसाठी बनवली ना जीप बर का. त्याच्या हाईटची ती. हा त्याच्यामुळे मोठ्या माणसाला चालवता नाही ना ती अवघडल्यासारखं होते. कारण की आमची गुडगी डायरेक्ट वर येतात. लहान पोरांसाठी स्पेशली ना ते लहान पोरांना बरोबर जमेल जीप चालवायला. हा तर हे बघा या ठिकाणी हे 2 लाईट दिले या जीप साठी. त्याची लाईट ला. ओ त्याच्यानंतर तिथं एक बटन दिलेलं आहे. ते बटन दाखवा. हे बटन कोणतं बटन आहे? पार्किंग इंडिकेटर. हे बघा हे पार्किंग इंडिकेटर आहे. हे चालू केलं का पुढच्या लाईट लागतात. त्याच्यानंतर इकडे हॉर्न दिला. हे बटन आहे बघा. हे हॉर्नचं बटन आहे. हे बघा मस्त आहे ना. हे बघा हे ओढलं का हेडलाईट चालू होतात रात्रीच्या वेळेस गाडी चालवायची असल्यावर. आणि हे गाडी ऑन ऑफ करण्यासाठी हे बटन आहे. आता ही गाडी बंद केली ना आपण आता हे बंद करून ठेवायचं हे बटन बरोबर. आणि हा गिअर आहे. आणि हा जो गिअर दिलाय ही गाडी पुढे घेण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी. आता हा गिअर मागे टाकलाय ना
तर ही गाडी मागे जाऊ शकते. तर माऊलीला बरोबर ही गाडी जमेल. तर अशा पद्धतीने ही गाडी बनवली. म्हणजे या ठिकाणी पुढे 2 जण बसू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पण 2-2 लहान मुलं असे बसू शकतात. हे बघा या ठिकाणी हे लहान मुलं एकदम परफेक्ट बसले बघा. म्हणजे दोघं जरी बसले या ठिकाणी तर गुडघ्याला गुडघे पण काय लागत नाही. म्हणजे ही स्पेशली लहान मुलांसाठी ही जीप आहे. त्याच्यानंतर ही डिस्क बसवली एक शायनिंग म्हणून. म्हणजे याच्यामुळे या जीपला आहे ना शोभा येते नाही का. तर इथं पाठीमागे ही हुक बसवली आहे जेणेकरून गाडी जर कुठं अडकली तर ओढू शकतो. किंवा ह्या जीपने एखादी ट्रॅक्टर ओढायचा असला तर ह्या हुकला दोरी बांधू शकतो नाही का. त्याच्यानंतर याची जी टायर दिलंय ते बाजूला दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे या ठिकाणी टायर का नाही लावलं तर ते टायर जरा उंच होतं ना. त्याच्यामुळं मग यांना म्हटलं तर तुम्ही फक्त डिस्कच ठेवा या जीपला. हे बघा यांनी पार्किंग लाईट जे लावले तर हे पण बघा हे लाईट कसे झुकझुक करताय आहे का नाही. आणि या ठिकाणी जीप सारखं या ठिकाणी काळ्या हुक पण दिल्या बघा. म्हणजे हे वर करून हे बोनेट आपण खोलू शकतो आहे का नाही. एकंदर ह्या गाडीला मोटरसायकलचं इंजिन बसवलंय बरं का. तर ह्या जीपला कुठलं मशीन बसवलंय माहिती का. ग्लॅमर जी होंडाची गाडी आहे का त्या गाडीचं मशीन या जीपला बसवलंय 125 cc. तर म्हणजे हे जुगाड बनवणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं. पण सतीश भाऊनी ना ते वेळात वेळ काढून म्हणजे जे योगदान दिलं या कामासाठी दिवस रात्र त्यांनी खूप मेहनत केली. त्यांच्या बुद्धीला इतका ताण दिलाय का अक्षरशः ते बऱ्याचदा आजारी पडले होते. हे काम हाती घेतलंय पण बनवायचं कसं. कारण की याचा काही कुठला आराखडा त्यांच्याकडे तयार नव्हता. आणि अगदी महाराष्ट्रात आज कुठेही अशी जीप बनवून देत नाही कोणी. किंवा जो पहिले ट्रॅक्टर बनवून दिलाय माऊलीचा तो यांनीच बनवेले. तोही ट्रॅक्टर कोणी बनवून देत नाही महाराष्ट्रात. तर हे जे काही बनवलंय काम अतिशय उत्कृष्ट आहे. आणि त्यांची मागच्या वेळेस जसं हेलिकॉप्टर यांनी अगोदर बनवतो स्टार्टिंगला त्याची न्यूजवाल्यांनी दखल घेतली होती. त्याच्यानंतर जो ट्रॅक्टर बनवला माऊलीसाठी त्याची ही दखल न्यूजवाल्यांनी घेतली. तशीच ही जी जीप घेतली ना तर याची सुद्धा दखल न्यूजवाल्यांनी घेतली. आणि आता अखेर ती गाडी आपल्याला ती इथं घेऊन आली बरं का. तर हे बघा या ठिकाणी यांचा नंबर आहे बरं का. हा व्हॉट्सअप नंबर आहे बघा आहे का नाही पाहून घ्या. तर सतीश भाऊचा हा मोबाईल नंबर यांनी पुढे टाकलेला आहे. तर सतीश भाऊ खूप मेहनती माणूस आहे बरं का. म्हणजे त्यांचं संभाजीनगरमध्ये वर्कशॉप आहे त्या ठिकाणीच ते कामं करत असतात. आणि तुम्हाला सांगतो जर अनेक लोकांना आहे ना अशा छोट्या छोट्या गाड्या आहे ना म्हणजे हॉटेलला लागत असतात किंवा एखाद्या बीचवर लागत असतात किंवा अजून काही गोष्टीसाठी कोणाकोणाला लागत असतात. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की अशा गाड्या म्हणजे आपल्याला कोण बनवून देईल. तर सतीश भाऊ आहे ना यांना कधी कॉल करू शकता तुम्ही. कधी संपर्क करू शकता. जीप म्हणा ट्रॅक्टर म्हणा अजून काही अनोख्या गोष्टी कोणाच्या मनात जर असेल ना तर त्याही बनवून देतील बरं का. फक्त खर्च करण्याची तयारी पाहिजे बाकी काय नाही. तर हे बघा ही अतिशय उत्कृष्ट अशी जीप तयार झाली आहे. काका पण बसले बघा ना. माऊली म्हणतोय परत एकदा मला चक्कर मारायचं आहे. तर आता आपण काय करू माहिती का ह्या जीपला आहे ना ओवाळून घेऊ नाही का. कारण ही लक्ष्मी आपल्या दारात आलेली आहे आता आहे का नाही. आपण माझ्यासाठी तर थार घेतलेली आहे मोठी. त्याला ती काही चालवता येत नाही. मग ट्रॅक्टर घेतला. पण एक गोष्ट आहे ट्रॅक्टरमध्ये आणि याच्यामध्ये का ह्या जीपला ना गिअर दिलेले आणि ट्रॅक्टरला गिअर नाही बरं का. तो डायरेक्ट एक्सिलेटर दिला की पळतो. पण मागं घ्यायचा राहिला ना कधी तर माऊलीला तो मागं एकट्याला काही घेता येत नाही. मग ते लोटावं लागतं कोणीतरी सोबत लागतो. तसं ह्या जीपला गिअर दिलेलं आहे. मागं घेण्यासाठी पण गिअर पुढे जाण्यासाठी पण गिअर. तर आता आपण या गाडीला ओवाळून घेऊ आपण. बस 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 बस. शीतलने पूजेसाठी ताट तयार करून आणलंय बघा. तर मागच्या वेळेस बघा आपण हा ट्रॅक्टर घेतला होता ना तर त्यावेळेस पण आपण ट्रॅक्टर ओवाळून घेतला होता. तसंच यावेळेस जी जीप आली आहे तर ती आपली लक्ष्मी आहे. तर ती पण आता आपण ओवाळून घेणार आहे. तर चला पहिले टायरवर पाणी टाकून घेऊ. मित्रांनो आपल्या जीपला ओवळण झालंय बरं का. तर शीतल म्हणे मला बसून बघायचंय तर ती पुढे बसणार आहे बरं का आता. तर हे बघा शीतल बसले. माऊली आणि माऊलीची मम्मी जीप मध्ये बसले बघा.
मस्त वाटते. बरे ना. आणि या ठिकाणी पाठीमाग 2 लहान मुलं आरामशीर बसू शकतात या ठिकाणी. ए अरे पेढे माऊली, पेढे कोण देईल? माऊली कुणीच घ्यायचे पेढे. माऊली पेढे आण. अरे गावात गेलो पण पेढे नाही आणले आपण. तुम्हाला कळायला पाहिजे ना मग. पेढे आणायला पाहिजे होते मग त्यांना द्यायला लागत होते. गावात जायचं आता. पेढे घेऊन ये. मित्रांनो, मागच्या वेळेस जसं ट्रॅक्टर यांनी आणून दिला होता मला घरपोच, तसंच यावेळेस सुद्धा जीप मला घरपोच आणून दिली बरं का. आणि त्यांना वेळोवेळी जे पण काय आर्थिक पैसे म्हणजे काय जे काय लागत होतं त्यांना वेळोवेळी मी म्हणजे दिलेलं आहे बरं का. कारण की त्यांची पण आर्थिक परिस्थिती खरोखर खूप हालाकीची आहे. अशा वेळेस म्हणजे कोणाला जर काही बनवायचं असेल तर त्यांना जे काही पेमेंट लागेल ते तुम्ही देणं गरजेचं राहील बरं का. तर भाऊंचा यूट्यूब चॅनल आहे एक्सपेरिमेंट सत्या. हे बघा या ठिकाणी नाव आहे एक्सपेरिमेंट सत्या यांचा हा चॅनल आहे यूट्यूब चॅनल. आणि हा सत्या मुंडे 77 हा इंस्टाग्राम आय डी आहे. तर इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. भविष्यामध्ये ते अजून यापेक्षाही काही अनोखे प्रयोग करणार आहे बरं का. फक्त त्यांना कसं आहे माझ्यासारखे हौशी माणसं पाहिजे खरोखर. कारण की या वस्तू बनवणं म्हणजे काही साधा खर्च लागत नाही. आणि पहिल्यांदा कुठलीही वस्तू बनवायची म्हटलं तर त्याच्यासाठी सातत्यानं तोडफोड करावी लागते, मार्केटला फिरावं लागतं, त्याच्यात खूप सारा वेळ जात असतो. ही गोष्ट बनवणं किंवा ट्रॅक्टर बनवणं किंवा हेलिकॉप्टर बनवणं हे काही सोपं काम नव्हतं. त्याच्या पाठीमागे त्यांची तळमळ होती बरं का. आणि त्यांच्या तळमळीतून हे अखेर आपल्याला समोर दिसते की त्यांनी काय काय बनवलं. ट्रॅक्टर बनवला, जीप बनवली आणि हेलिकॉप्टर बनवलं होतं. ज्यांना शक्य होईल त्यांनीच ऑर्डर द्या, कारण काही सोपं काम नाही आहे. ज्यांना म्हणजे खर्च करायची तयारी आहे त्यांनीच ऑर्डर द्या. सतीश भाऊला आहे ना आंध्र प्रदेशवरून एक विमान बनवण्याची पण ऑर्डर आलेली बरं का. विमान बनवण्यासाठी त्यांना मधुकर कुटे यूट्यूब चॅनलकडून खूप शुभेच्छा आहे बरं का. तर आता आपण सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे सोनपापडी वाटून. यांना दे दोन. ही आमच्या कॅमेरामनसाठी, हे माऊलीच्या मम्मीसाठी. हा. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.